म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एकमुखाने बोला म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एकमुखाने बोला स्वामी सद्गुरु जनार्दन म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन बोला स्वामी सद्गुरु जनार्दन एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन एकमुखाने बोला स्वामी सद्गुरु जनार्दन एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन एकमुखाने बोला स्वामी सद्गुरु जनार्दन एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एकमुखाने बोला स्वामी सद्गुरु जनार्दन म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परभ्यः परपादुकाभ्यो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोस्तु लक्ष्मीयति पतिपादुकाभ्यो वंदने व्यासपीठ अर्थात परमादरणीय परमवंदनीय परमत्यागी विरागी वितरागी तेवेशधारी सद्गुरु परायण माधुकरजी महाराज परमवंदनीय परम पूजनीय त्यागी विरागी वितरागी तेवेशधारी सर्व साधुवृंद अर्थात परम पूजनीय परशुरामगिरी महाराज परम पूजनीय संतगिरी महाराज श्रवणगिरी महाराज देवबाबा इतर सर्व यतिवेशधारी मंडळी विश्वस्त मंडळ भक्त मंडळ महिला मंडळ आणि एका दिव्य मातृत्वाचा आणि तदनुषंगानं विश्वपित्याच्या विशेष पर्वकालावर सत्संग दर्शन आणि प्रसाद महाप्रसादाच्या प्राप्तीसाठी आलेल्या समस्त माता बंधू भगिनी पुण्यात्म्यांनो भारताचे दिव्य संत परंपरेत अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांनी स्थापन केलेल्या या तपोवनातील दिव्य आश्रमात प्रतिवर्षी काही कार्यक्रमाचं आयोजन नियोजन परंपरा सांभाळली जाते आणि त्याच अनुषंगाने या वर्षीच्या पुण्यश्लोक म्हाळसा माता पुण्यतिथी आणि प्रदोष पर्वकालाच्या औचित्यानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नैवेद्याधिक पूजा अभिषेक आरती पालखी स्वागताधिक इथपर्यंत आटोपलं. वंदनीय माधुकरी महाराजांच्या मुखातून या कार्यक्रमाच्या विविधतेबद्दल वैशिष्ट्याबद्दल महनीयतेबद्दल प्रासादिक वाणीतून आपण काही बोध काही उपदेश काही आशीर्वाद काही प्रसन्नतेचा प्रसाद घेणार आहोत. तत्पूर्वी माझ्या नावाची घोषणा बाबांच्या माध्यमातून झाली. माझ्या हातात घड्याळ आहे आणि मी पण न जेवता आलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे किती वेळ बोलायचं. ज्येष्ठ गुणनिष्ठ असले की कनिष्ठ आणि एकनिष्ठ राहायचं असतं आणि म्हणून बाबांच्या आज्ञेनं प्रेरणेनं एक 10 मिनिट बोलतो आहे. इसवी सन 1650 मध्ये सातारच्या राजघराण्यातील मोहिते पाटलांचे मूळ वंशज देवजी बाबा मराठवाड्यात आले. काय लढाईचे कामं संपले आणि सत्ता स्थापन करण्याच्या निमित्तानं तिथे राहिले. पूर्ण ज्योतिर्लिंग भगवान आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान कृष्णेश्वराच्या श्रद्धेत आणि प्रेमात अडकले आणि तिथंच शिवना नदीच्या काठावर वास्तव्यार्थ राहिले. त्यांच्याच पिढीतल्या 8व्या 9व्या पिढीत पुण्यात्मा किसनराव मोहिते आणि शेवंतबाई यांनी लग्न झाल्यावर भद्रा मारुतीजवळच्या महेशमाळच्या राजराजेश्वरी परांबा जगदंबा जगज्जननी म्हाळसा देवीची उपासना वारी आणि पूजा बांधली. त्यांच्याच कृपेनं झालेली कन्या म्हणून तिचं नाव म्हाळसा ठेवलं, जी बाबाजींची मातोश्री आहे. आणि आपल्या सर्वांच्या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांच्या स्मरणासाठी जमलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना चरित्र परिचय मी पुन्हा पुन्हा सांगून वेळ घेणार नाही.
पण तरी त्या दृष्टीनं बोललं पाहिजे ज्याच्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन आहे. माय तर कोणाला नाही आहे, सगळ्यांना आय आहेत ना. असं म्हटलंय कोणीतरी की जन्मणाऱ्या जीवावर जवळून प्रेम करता सगळ्यांच्या वर करता यावं हे देवाला कदाचित शक्य झालं नसेल. आणि म्हणून प्रत्येक जन्मणाऱ्या जीवाला देवानं एक माता दिली आणि त्या मातेला आपण वेदातून पहिला नमस्कार करतो, मातृदेवो भव. मलाही माता आहे, तुम्हालाही माता आहे. मग माळसा मातेचं काय वैशिष्ट्य आहे? खूप काही आहे, खूप काही आहे, खूप काही आहे. तुम्ही जगाला काय दिलं याच्यावर तुमच्या मोठेपणाचा, महनतेचा, दिव्यत्वाचा आणि ठसा जनमानसावर उमटतो. 1940ला म्हाळसा मात्यांचं निर्वाण झालं होतं. जवळजवळ 63 वर्ष झाली. त्यांच्या मृत्यूनंतर मला माहीत नाही त्यांचा परिवार, उगले परिवार दहेगाव तालुका वैजापूरचा म्हाळसा मातेंची पुण्यतिथी करतोय की नाही. करत असेल तर आनंद आहे. पण शेकडो ठिकाणी तो कार्यक्रम आज चालू आहे. अनेक ठिकाणचे फोन आले, कुठे कुटी आहे, कुठे आश्रम आहे, कुठे भक्तमंडळ आहे आणि तिथं तो कार्यक्रम होतोय. काहींनी फोटो छापले पण ते चुकीचे आहेत. बाबाजींच्या समोर असे कितीतरी फोटो आले होते की बाबाजी हा माळसाईचा फोटो आणि बाबाजीने बारकाईने पाहून तो फेकून द्यावा. जर आपल्याला माहीत नाही तर तो फोटो कुठून तरी छापला, तो नाही आहे माळसाईचा. घराघरात जाईल तो, हजारो परिवारात जाईल आणि नकळत त्याचा वेगळा परिणाम होईल. म्हणून जेवढं माहीत आहे तेवढं करावा, जास्त करू नये. काय दिलं म्हाळसाईनी, जगाला काय दिलं हे तुम्हाला माहीत आहे, तुमच्या समोर आहे. कारण जगाला जगाच्या कल्याणासाठी देणाराला जग विसरत नाही. 60,000 वर्षाची तपश्चर्या करून महर्षी गौतमांनी गोदावरी गंगा याच भूमीत दिली आहे. आणि गंगा नावाच्या एका पतिव्रतेनं गोदावरीच्या काठावर नाशिकला सत्कार्य चालू ठेवण्यासाठी जनतेला आणि जनार्दनाला एक हिरा दिलाय, जो आपल्या समोर बसलाय. वंदने माधवगिरी महाराज. त्यांनी गंगा दिली. इथं गंगाबाई चव्हाणांनी माधवगिरी महाराज. काहीतरी दिलंय, काहीतरी द्यायचं असतं आणि देतो त्याला देव म्हणतात. म्हाळसाईंचं चरित्र खूप अवघड आहे. काटाईल अंगावर एवढा सहन केलंय त्यांनी, खूप सहन केलंय. मी त्याचा पुनरुच्चार नाही करत, पण एवढंच सांगतोय की हे सगळं करणं ही एक तपश्चर्या आहे. बाबाजींच्या मुखात कायम असायचं, दम धरल्याने बरं होतं बुवा. बहुतेक हा आईचा शब्द असला पाहिजे, कारण त्यांनी खूप दम धरला होता. मातृवाणी असली पाहिजे आणि असेल बाबाजींच्या मुखातून निघाली. आपल्या दृष्टीने मातृवाणीच आहे, कारण आपल्या दृष्टीने गुरु ब्रह्मा गुरु विष्णू जर आहे तरी गुरु माता आहे, गुरु पिता आहे. काय असेल चरित्र म्हाळसाईचं, काय असेल आचार म्हाळसाईचा, काय दिव्य विचार, काय दिव्य संगती आणि काय दिव्य सात्विकता, सदाचार, पातिव्रत्य, परमेश्वराबद्दलची आसक्त भाव, श्रद्धाभाव. बाबाजी कधी कधी बोलायचे की सूर्योदयाच्या आत उठून अंघोळ करून तुळशीला गाईला पाणी वगैरे, त्या काळातल्या परंपरेनं आणखी काही केलं असेल मला माहीत आहे. आणि त्याच्याशिवाय ही कूस एका अवतरणाविष्कारासाठी भगवान देवादिदेव महादेवांच्या भक्ती प्रचारासाठी बाबाजींसारख्या अवतार पुरुषाने स्वीकारलीच नसती. यज्ञाचा प्रसाद मिळाला होता आणि राण्यात 3ही गरोदर होत्या. राजमाता कौसल्या, राजमाता सुमित्रा आणि राजमाता कैकेयी. 7वा-8वा महिना लागल्यावर त्या बाईच्या गरोदरपणाच्या हालचाली, तिची बॉडी लँग्वेज, देहबोली, तिची खाण्याची पद्धत, झोपण्याची पद्धत, झोपण्याची कूस, तिची दृष्टी, तिचा दृष्टिकोन, तिचा देह, तिचं ध्येय, तिचा आचार, तिचा विचार तिच्या पोटी येणाऱ्या बाळाचं भविष्य सांगतो असं म्हणतात. आणि ती परंपरा आपल्या भारतीय सनातन वैदिक धर्मात आहे. यशोदा मातेला जेव्हा दिवस गेले होते तेव्हा गावातल्या गोपी ज्या होत्या सगळ्या, त्या गावात एकच सुईण होती, न्हावीन म्हातारी. म्हणाले, आत्याबाई आमच्या यशोदामाईला काय होईल हो. शेकडो बाळांपण करून ती अनुभवी झालेली म्हातारी म्हणाली, बाई मला कळतच नाही ग. यशोदेकडं पाहिलं असं वाटतं हिला पोरगी होईल, पण परत पाहिलं वाटतं ही मुलाला पाहिजे.
त्या गोपी हसायच्या, येडपडत दिसे म्हातारी, होईल मुलगी आणि पाजील मूल आला. यशोदामाईनं गोकुळात जन्म दिला मुलीला आणि पाजला कन्हैयाला. एक नवीन म्हातारी त्या काळातली जर एवढी अनुभवी असेल, आमच्या बाया काय येड्या राहिल्या का नाही शिकत तुम्ही हे सगळं? कर्मदान संस्कारापासून, पुंसवनापासून, ती लक्षणं, तो आचार, तो विचार, ते तिथी, ते मूर्त, हे सगळं आहे ना ग्रंथात. बाबाजी सांगायचे ना. सगळ्यात मोठी काळजी पडली होती कुलगुरू वसिष्ठांना की या राजाच्या राण्या गरोदर आहेत, पण यांना काय होणार आहे, कसं होणार आहे. बरं, गुरु जरी असले तरी गुरूंच्या मर्यादा आहेत. महाराणीच्या अंतःपुरात पुरुषाला प्रवेश नव्हता पतीशिवाय. मग कुलगुरू वसिष्ठांनी आपली पत्नी अरुंधती हिला पाठवलं की जा 8वा महिना लागला. राजमाता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांच्या एकंदर देहबुडीचा अभ्यास कर. मी तुला शिकवलंय सगळं. नवऱ्यानं शिकवायचं असतं बायकोला हे सगळे शास्त्र. सुनबाईला शिकवायचं असतं सासूनं, लेकीला शिकवायचं असतं मुलीला शिकवायचं असतं आईनं. हे सगळ्या खुणा आहेत, हे सगळे संस्कार आहेत. हे सगळं माहीत होतं अरुंधतीला. आपल्या बायांना किती माहीत आहे, आडात नाही तर विहिरीत कुठून, पोहऱ्यात कुठून येईल. एवढ्या मोठ्या सत्संगातली माणसं आपण आडाने राहू नका. पुढच्या पिढीच्या हाती ते ज्ञान द्या. अरुंधतीचं आगमन आहे, अंतःपुरामध्ये बसल्यात राजमातांकडून वंदना आहे, पाद्यपूजन आहे. आणि मग बोलता बोलता अरुंधती मातेनं एकेकीला तिचं मनोगत इनडायरेक्ट विचारलं. राजमाता कौसल्याला की कसं चाललंय, काय वाटतंय तुम्हाला. डायरेक्ट विचारता येत नाही ना, काय खायचंय म्हणून, काय आवडतंय म्हणून, काय डोहाळे म्हणून. मर्यादा असते पदाची. कुलगुरूची पत्नी होती अरुंधती, वसिष्ठांची धर्मपत्नी होती. राजमाता कौसल्या लाजल्या आणि म्हणाल्या की मला असं वाटतंय की ज्याच्याकडे मी पाहते ते मला असं वाटतं मी तयार केलंय. म्हणजे काय म्हणाले, आकाशाकडे पाहिलं तर असं वाटतं मी आकाश तयार केलंय, नदीकडे पाहिलं तर असं वाटतं मी नदी तयार केली. ही सृष्टी, ही चल, ही अचल, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, तारांगण, नभोंगण, नभांगण, जे जे काही आहे, अगदी गवताच्या काडीपासून तर ब्रह्मांडापर्यंत, याच्याकडे पाहिल्यावर मला असं वाटतं हे मी तयार केलंय. माझं काहीतरी अज्ञान असलं पाहिजे, मला असं वाटतंय. आणि हा निरोप कुलगुरू वसिष्ठांना सांगितला अरुंधतीने. त्यांना असं वाटतंय आणि आनंदाश्रू निर्माण झाले डोळ्यात. कुणाच्या? कुलगुरू वसिष्ठांच्या. योग्य परीक्षण केलं अरुंधती. ज्या अर्थी कौसल्याला हे सगळं मी तयार केलंय, पृथ्वी आकाश, पृथ्वी जल वायू आकाश पंचमहाभूतापासून, चंद्र सूर्य किडा मुंगीपासून, तर याचा अर्थ परब्रह्मच तिच्या पोटी अवतार घेणार आहे. ही 8व्या महिन्यात कुलगुरूंची खात्री झाली होती. सुमित्रेला विचारलं तुला काय वाटतंय. ती म्हणाली मला असं वाटतंय की फक्त कौसल्या मातेच्या पोटाकडे पाहत बसावं, दुसरं काही पाहूच नाही. असं वाटतं तिने पदर बाजूला करावं आणि कौसल्या मातेच्या. तुम्हाला कंटाळाच नाही आला? उशीर होईल बाबा. हां नाही, पंक्तीला उशीर होईल. असं वाटतं की कौसल्या मातेचं पोट पाहत बसावं. हा निरोप दिला आणि कुलगुरू वसिष्ठांनी सांगितलं की हिच्या पोटी जो जन्माला येईल तो अखंड या परब्रह्म अवताराच्या सेवेत राहील, तो लक्ष्मण. आणि कैकेयीला विचारलं तुला काय वाटतंय. नको ते उत्तर द्यायला, खूप भाव विभोर आहे. कैकेयी बोलत नव्हती. कैकेयीच्या कुशीतून ज्याच्या नावाचा उच्चार स्मरण केल्यावर भक्तांच्या भक्तीचं भरण पोषण होईल असा भरत बोलत होता. ती प्रतिक्रिया योग वसिष्ठात बघा, रामायणात बघा. नुसतं स्मरण केलं तर रोमांचतात अंगावर की आईच्या गर्भातही त्या बाळाची काय वृत्ती होती, काय मनोवृत्ती होती, काय ध्येय, काय देह आणि काय विचार असला पाहिजे. कैकेयीचा निरोप अतिशय मोठा आहे. मला एवढा वेळ नाही, मी एवढंच सांगणार आहे की जर देव अवतार ज्या मातेच्या कुशीत घेत असेल
तर त्या मातेची देहबोली, तिचं पावित्र्य, तिचा पतिव्रता भाव, तिचा भगवत प्रतिभाव काय असेल. बाबाजी म्हाळसाईच्या पोटी अवतरण आविष्कार झाला आहे. खूप मोठे उपकार आहे म्हाळसाईचे आपल्यावर, आणि त्या उपकाराची अंशतः का होईना किमान आपण उतराई होण्यासाठी त्या पुण्यवान मातेची पुण्यतिथी, तदनुषंगानं हा सगळा व्यवस्थापन, हे सगळं आयोजन नियोजन सत्संग महाप्रसादापर्यंत केलं पाहिजे. संन्यास घेतल्यावर श्राद्ध कर्मादि करण्याची आवश्यकता नाही, पण तरीही आपल्या सद्गुरूंच्या मातोश्रींचे अनंत उपकार असल्यामुळे भक्तीच्या माध्यमातून, समर्पणाच्या माध्यमातून, प्रत्यर्पणाच्या माध्यमातून परमवंदनीय माधुकरी महाराजांनी जन्म देणाऱ्या आईच्या परम पावन स्नेहल दृष्टीने म्हाळसाईच्या पुण्यतिथीच्या नैवेद्याची आणि तदनुषंगाने तर मंत्रोक्त शास्त्रोक्त पूजा करताना पाहून आम्हाला खूप खूप बरं वाटलं. त्यांचा चेहऱ्यावरचा तो भाव पाहण्यासाठी मी इतरांकडे पाहत होतो की बघा बाबा कसे या त्या नैवेद्याचं काय काय करतायत, अगदी आगारीपर्यंत. आणि शेवटचं वंदन करून नैवेद्य उचलताना झाला अंतःकरणातला जो भाव जागृत, त्याच्यात म्हाळसाईच्या प्रसन्नतेचा प्रसाद त्यांनी प्राप्त केला. तोच प्रसाद त्यांच्या वाणीतून आपल्याला मिळावा, ते स्मरण, ते अनुस्मरण, ती प्रेरणा आणि तो प्रसाद त्यांच्या वाणीतून घेण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना प्रार्थना करतो. आणि दोन शब्द बोलण्यासाठी का होईना म्हाळसाईच्या दिव्य पुण्यतिथीच्या निमित्तानं शब्द सुमनांचा वर्षाव करण्यासाठी मला व्यासपीठावर बोलवण्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आभार करून इथं थांबतो. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय.